सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। होळी जवळ येते आणि प्रत्येक जण विचार करतो की होळी कशी साजरी करायची। तर होळी आपण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत असतो। होळिका दहन बघा, खूप वर्षापासूनची ही प्रथा आहे आणि अगदी लहानातली लहान तरी होळी आपण समोर किंवा कोणाकोणाच्या घरात अशी प्रथा आहे की ती प्रत्येक वर्षी आपल्या घरात छोटीशी होळी करतात आणि होलिका दहन त्या दिवशी करत असतात। तर हा सण जो आहे हा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलिका उत्सव साजरा करण्यात येतो। त्या दिवशी लोक थोड्या स्वैरपणाने वागतात। कडक शिस्त व शिथिल स्वैराचार ह्यांच्या मधला बिंदू जो शोधून काढतो तो होलिका उत्सव मनापासून साजरा करत असतो। तर बघा, ह्या खूप वर्षापासूनची ही जी होळी आहे ही आपण साजरी करत असतो प्रत्येक वर्षी। अगदी छोटी का होईना पण आपण होळी साजरा करत असतो, होळिका उत्सव करत असतो। तर होळीचा हा उत्सव वसंताला वाढवणारा हा उत्सव आहे। वसंत ऋतू चालू होतोय। तर बघा, आता होळी सांगितली तर आपण काय करतो, घरात गोडा थोडासा नैवेद्य करत असतो। पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मराठी लोक पुरणपोळी हा नैवेद्य अगदी आवर्जून त्या दिवशी करतात। तर पुरणाची पोळी तर करतातच, परंतु बघा, आपण त्या दिवशी आमच्या आगरी लोकांमध्ये अशी प्रथा आहे, जर नवीन लग्न होळीच्या आधी झालेलं असेल तर त्या दिवशी तो जोडा त्या होळीच्या भोवताळ असा फिरवला जातो आणि त्यानंतर होळीत काही वस्तू अर्पण करून त्यानंतर नमस्कार केला जातो। तर अशा प्रथा तुमच्याकडे पण असतील तर नक्की सांगा। आपल्या ज्या प्रथा आहेत ह्या प्रत्येकाने जपायचा प्रयत्न करा। बघा, आपल्या काही प्रथा असतात, आपल्या काही रूढी असतात, ह्या आपण कधीही बदलायच्या नसतात। ज्या आहेत त्या चालवायच्या, टिकवून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा। तर आपण आपल्या विषयाकडे वळूया। आपण जर का सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला हवी असेल आपल्या आयुष्यात, तर आपण नेहमी काही उपाय करत असतो, काही सेवा करत असतो स्वामींच्या। तर त्यामुळेच बघा, रोजच्या रोज मी सुद्धा नवीन नवीन तुम्हाला काही काही सांगत असते, नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते। तर आता होळी जवळ येते, तर त्यामुळे होळीचे सुद्धा तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीन। तर आता होळीच्या दिवशी आपल्याला रात्री आपण बघा, होलिका दहन ज्या वेळेला करत असतात त्यावेळेला आपल्याला होळीत अशा काही वस्तू घालायच्या आहेत ज्याने आपल्याला घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदणार आहे, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहेत। आपलं लग्न ठरत नसेल तर लग्न ठरण्याचे योग आपल्याला मिळणार आहेत। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला होलिका उत्सव तर करायचाच आहे, पण रंग जे आहेत, आता धुळीवंदन दुसऱ्या दिवशीच असतं, तर रंग जे आहेत ते रंग सांभाळून वापरा, रांगोळीचे कलर वापरा, केमिकल खेळू नका, केमिकलचे कलर वापरू नका। तर काय करायचं आहे, होळीमध्ये आपल्याला ज्या वेळेला होलिका दहन होते त्यावेळेला आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट, सुकं खोबरं हे अर्पण करायचंच आहे। सुकं खोबरं अर्पण करायचं आहे। लाल चंदनाची छोटीशी काडी असेल ती अर्पण करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहेत। हवन सामुग्री अर्पण करायची आहे। एखादं खायचं पान असेल ते अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर गहू अर्पण करायचे आहेत, गुळ अर्पण करायचा आहे। ह्या सर्व गोष्टी अगदी अगदी चिमूट का होईना आपण आपल्याला अर्पण करायचे आहेत। बघा, ज्यावेळेला आपण काळे तीळ अर्पण करतो त्यावेळेला आपल्याला आपला जर शनिग्रह आपल्याला वाईट फळ देत असेल तर शनिग्रह आपल्याला शुभ फळ देत असतात। शनिदेव आपल्यावर प्रसन्न होत असतात। त्याचबरोबर गुळ अर्पण करायचा आहे। गुळ बघा, आपण मंगळाचा प्रतीक आहे, तर गुळ आपण गोडासाठी म्हणजे पुरणपोळीच्या गोडासाठी गुळ सुद्धा आपण वापरत असतो। त्याचबरोबर आपल्याला गहू सुद्धा घालायचे आहेत थोडेसे। बघा, ह्या वेळेला काय होतं, पंजाबमध्ये होळीत ते गहूचे जे कणीस असतं बघा, गहू ज्या वेळेला त्या ह्याला येतं, गहू आपल्या शेतात येतं आणि आपण भाताचं जसं कणीस असतं तसं गव्हाचं असतं। तर कणीस तसं नसेल आपल्याकडे तर नाहीच मिळणार शक्यतो, तर थोडेसे गहू अर्पण करा। हे गुरुचे आहे, गुरु आपला मजबूत होणार आहे, त्यामुळे बुध मजबूत होणार आहे, त्यामुळे थोडेसे आपल्याला गहू अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर आपण चंदनाची छोटीशी काडी अर्पण केली तर आपले जे भगवान श्री हरी विष्णू आहेत हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत। कापूर अर्पण करायचा आहे जो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। शिवाय खायचं पान सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हवन सामुग्री अर्पण करायची आहे। ज्यांचं कोणाचं लग्न जमत नसेल, लग्नामध्ये काही ना काहीतरी विघ्न येत असेल लग्न ठरत असताना, किंवा हातातोंडाशी आलेला घास आपल्याला मिळत नसेल, तर अशा काही गोष्टी आपण अर्पण करायच्या आहेत ज्याने सर्व आपल्या मनासारखे आपल्यासाठी होणार आहे, सर्व काही व्यवस्थित होणार आहे। तर अशा
खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही अर्पण करा, नसतील त्या नाही अर्पण केल्या तरीही चालेल. परंतु ह्याच्यातल्या बऱ्याचशा वस्तू, मला वाटतं आपल्या घरात काळे तीळ असतात, सुकं खोबरं असतं, भीमसेनी कापूर असतं, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे असतात. नसतील तर काही गोष्टी जर तुम्हाला शक्य झाल्या तर त्या आणून ठेवा आणि त्या होलिका दहनमध्ये नक्कीच ह्या वस्तू अर्पण करा. त्यानंतर नमस्कार करा आणि आपल्या मनातल्या इच्छा बोला. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित करा. ह्या सर्व गोष्टी केल्याने खरंच आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदणारच आहे. पण त्यासाठी कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत. तर त्यामुळे हे सर्व उपाय करायचेच आहेत आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या घरात ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या सुद्धा पाळायच्या आहेत. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. प्रत्येक जण व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करायला विसरतात, सबस्क्राईब करायला विसरतात. प्रत्येकाने सबस्क्राईब नक्की करा, प्रत्येकाने लाईक नक्की करा. त्याने काय होईल तर आमचा सुद्धा उत्साह वाढतो. पुढचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही टाकण्यासाठी पुन्हा आमच्या मनात उत्साह येतो आणि आम्ही पुढचा व्हिडिओ अगदी आवर्जून टाकत असतो. त्यामुळे प्रत्येकाने नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि होळीकीच्या खूप खूप शुभेच्छा.